नमस्कार, शुभ सकाळ. सकाळच्या 8 वाजलेले आहेत त्या. आणि इकडे माझी गुरांची झाड करून गाईची धार काढून गुरांना वैरण टाकून झालेले. अरे आज सकाळ सकाळ आता पोरं निघाले ती बाळूमामाच्या आरतीला. मेंढर आले ते जवळ, तिथे निघाले ती. कोण चमले र? कस काय चमला? धरून बसा नीट र. आणि इकडं किचनमध्ये चालू आहे सकाळ सकाळ स्वयंपाक करायला. आता मी चहा ठेवून घेते. चपात्या चालू आहे त्या. भाजी काय केली? बटाटा. बरं, मुलांचं फेवरेट केले म्हणायचं आज. धुवून झाले ते. आता गुरं आणले ते पाण्यावर. गुरांना पाणी पाजून सावलीला बांधते. घरचे सगळे कामावरून आता मळावर आलो आहे रानात. आज पण काकडीचे वेल चढवायचे तर वरी. रेशमान ताई आल्या त्या पुढं. माझं थोडंसं काम राहिलं होतं, मी आता मागणं आली. चालू आहे ते वेलवर चढवायला. आमची काकडीवर चढवायला चालू आहे. आणि चढवत आता हे आम्हाला काकडे पण सापडायला लागले ते. आज एक काकडी सापडली, चांगली खायला आली आहे ही. आम्ही अशा कवळ्याच खातो, जास्त निभार झालेले नाही खात. पण आता एक पहिल्या 2-3 काकड्या गोळा करून ठेवू. आधी देवांना ठेवू, परत काय आपण रोजच खाणार आहे, पण पहिल्या सापडलेल्या देवाला ठेवू. आता वाजले त्या 12:30 आणि आता आम्ही काकडी फवारायला लागलो आहे. आजची फवारणी जरा उन्हाची आहे, त्यामुळे आता भर उन्हाचं फवारायला लागलो आहे. आणि फवारून आता आपल्याला वरी खुरपायला जायचं आहे, कारण ह्याचं जरा शेंड मोडते ते. तर ह्याला कसलं तरी औषध चढवायचं आहे, कसं मला माहीत नाही. ते चढल्यावर परत शेंड मोडत नाही, तर मग नंतर परत चढवायचं. 4 वाजले ते आता. आणि आपला सगळा टमाटा खुरपून झाला. आज कडाच्या पातीला जरा जास्तच वेळ लागला ह्या. आता पाणी प्यायचं आणि पाणी पिऊन इकडं आता काकडीमध्ये खुरपायला सुरुवात करायचं. काकडीच्या बोळातलं गवत तर सगळं आपण काढले वाकून हाताने. आता हे मध्ये असं कुठं कुठं आलेलं आहे गवत, ते घ्यायचं खुरपून. 5:45 वाजले ते आता. आणि आमची काकडीतली पण एक पात लागली. आणि काकडीमध्ये गवत बघा, नाही नाही म्हणते एवढं गवत झालं ना, दाडदडप एकदम रांगोळी घातल्याने झाले. इकडं मागं दाखवते. चला आता सुट्टी केली, घरी चाललो आता. घरी आलो आता आम्ही. आणि तर सगळी चिल्लर पार्टी एका जागेला गोळा होऊन खेळते ती. काय खेळत होता रे? लपाछपी. आज मज्जा आली असेल लपाछपी खेळाय मग सगळ्यांना. ग्रुपला मोठं झालं आज. हं, अन्वी पण आली की आज खेळ. अन्वी इकडं बघ. ए अन्वी इकडं बघ. ए नाव सांग तुझं. सांगायला सुंदरी. अयो सुंदरी. सुंदरी तुझं खरं खरं नाव सांग की. अगं सांग. अन्वी. किती छान नाव आहे. पूर्ण नाव नाही का तुला? आणि तुमचं आडनाव काय? इकडे बघ. काय ग? अयो आडनावच नाही का तुम्हाला? बाई किती छान हसती ना, आडनाव पण सांगत नाही. सांग की तुझं पूर्ण नाव सांग नीट. इकडे बघ. अन्वी नाही ग, सुंदरी का नाही ग? अन्वी काय नाव आहे तुझं? नाही लाजती. पाण्याची लाईट आलेली आहे 4ला. आता पाणी भरून घेते. बाहेरची सगळी कामावरून मी आता घरात आली. देवाला दिवा लावून घेतला. आता करायला लागली मी स्वयंपाक. भाकरी करायला लागली. आणलंय का? भाकरी करून झाले त्या. आणि आता आज पण आम्ही दोघीजणी आणि भाऊजी आम्ही 3 जण चाललो आता बाळूमामाच्या आरतीला. पोरं सकाळीच गेलती, त्यामुळे आम्ही 3च जाणार आहे आता.
इथं शुभांगी ताईच्या घरी आलोय. आज आमच्या इकडे बघ सर, आज आमच्या वैभव दादाचा वाढदिवस आहे. त्याच्या सेलिब्रेशनला आलोय आम्ही. पोरं पण आली ती सगळी. आमच्या जाऊबाई बर्थडे बॉयला फेटा बांधायला लागले ते. नाही त्याला टाचण्या लागते ते. जिगऱ्या अय जिगऱ्या त्याला गंधाव का गणपती अयो हनते गे सगळ्याला. इकडे बघ इकडे बघ खाऊ खाऊ नग बाया इकडे बघा बाय माग सर. अगं इकडे बघा त्याच्याकडे लेकर किती आहे? 6-7 लेकर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वैभव. हॅपी बर्थडे टू यू. इकडे बघा केक लय मोठा चाललाय थोडा तर. आणि आता वैभवच्या बर्थडेचं सेलिब्रेशन झालेलं आहे. आमची सगळी पूर्ण फॅमिली आहे बर्थडेला. आता फोटो काढायला चालू आहे सगळ्यांचं. आणि इकडं जिलेबी आणि वडापाव आणि सगळ्यांना खायला मुलांना. आता आलो आम्ही बाळमामाच्या तळावर इथं. आणि आज तर भरपूर गर्दी आहे. आज कीर्तन चालू आहे. आम्हाला जरा वाढदिवसामुळे याला उशीरच झालाय. आरती झाली आणि आता आम्ही सगळेजण प्रसाद घ्यायला बसलो. प्रसादामध्ये भात, भाजी, लापशी आणि जिलेबी. चला